हातकणंगले तालुक्यातील अंबप ग्रामपंचायत येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी उपसरपंच आसिफ अबूबकर मुल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यानंतर लोकनियुक्त सरपंच दीप्ती विकासराव माने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली। अंबपच्या ग्रामसभेमध्ये आधुनिक भारताच्या आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। गावातील विधवा झालेल्या महिला भगिनींना समाजामध्ये सन्मानाचे स्थान देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला। स्त्रीचे स्त्रीधन सौभाग्याचे अलंकार हे विधवा स्त्रीने परिधान केलेलेच राहतील। समाजामध्ये रूढ असणाऱ्या अनेक रूढी प्रथा परंपरा यांना छेद देण्याचं काम यावेळी करण्यात आलं। पती निधनानंतर स्त्रीच्या पायातील जोडवी, कपाळावरील कुंकू, गळ्यातील मंगळसूत्र आणि हातातील बांगड्या हे काढून घेण्याची प्रथा पूर्वापार चालू आहे। या प्रथेला छेद देण्याचं काम अंबप ग्रामपंचायतीने केले। या निर्णयास सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने पाठिंबा दिला। यावेळी गावातील अनेक महिलांनी आपली मते व्यक्त केली। यानंतर अनेक विषयावरती चर्चा करण्यात आली। उपस्थित प्रश्नांना लोकनियुक्त सरपंच दीप्ती माने यांनी समर्पकपणे उत्तरे दिली। विशेष म्हणजे ही ग्रामसभा संपल्यानंतर विधवा महिलांना हळदी कुंकू लावून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली। त्यानंतर सभेची सांगता झाली। या ग्रामसभेस गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळाचे कार्यकर्ते व आजी माजी सरपंच, उपसरपंच, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। ग्रामपंचायत अधिकारी DV शिंदे यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहिले। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।